अकोला जिल्ह्यातील निंबोरा येथील पत्रकार पद्माकर लांडे यांच्यावर रेती माफियांचे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी अज्ञात रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केला। या घटनेत पत्रकार हा गंभीर जखमी झाला। या घटनेचा महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून त्वरित हल्ला करणाऱ्या रेती माफियावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोताळा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनातून करण्यात आली। अकोला येथील पत्रकार पद्माकर लांडे यांनी रेती माफिया आणि धान्याचा काळा बाजार लावलेल्या बातमीच्या निषेधार्थ वाळू माफिया आणि धान्याचा काळा बाजार या दोन्ही बातम्या लावल्या होत्या। त्याचा विरोध म्हणून त्यांच्यावरती दोघां मिळून हल्ला करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही महाराष्ट्र पत्रकार लढा संघटनेतर्फे मोताळा तहसीलदार कुमरे साहेब यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार लढाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लुकमान शाह, प्रेस क्लब अध्यक्ष गणेश पाटील, प्रेस क्लब उपाध्यक्ष हनीफ खान यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले। रहीम शाह, विदर्भ न्यूज, मोताळा।